हॅलो. गुड मॉर्निंग. मी ऑडिबल आहे का? तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये येस जर म्हटलं तर मला कळेल मी ऑडिबल आहे म्हणून. Yes, yes. ओके, थँक्यू. सो जस्ट माझं इंट्रोडक्शन सांगतो. मी प्रसाद चित्रे. गेली 16 वर्षापासून फायनान्शियल फील्डमध्ये काम करतोय. ॲसेट्स आणि लायबिलिटीज ह्या दोन्ही गोष्टी मी मॅनेज करतो. म्हणजे ॲसेट्समध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंट्स येतात, म्युच्युअल फंड्स येतात, इन्शुरन्स येतात, बॉन्ड्स येतात, स्टॉक्स येतात. हे सगळे मॅनेज करतो. तसंच लायबिलिटीजमध्ये लोन्स करतो, होम लोन्स, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आणि लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज हेही करतो. सो आज मी ज्या गोष्टीवर बोलणार आहे तर इज बेसिकली एफ डी म्हणून एफ डी आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये डेट फंड्स कसे असतात त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. सो दिस इज बेसिक हॉट टॉपिक आहे आपल्याकडे, कारण सध्या मार्केट रेट सध्या खूप खाली आहेत आणि लोक ऑल्टरनेटिव्ह शोधतात. त्यामुळे हा सध्याचा हॉट टॉपिक म्हणून आम्ही हा सिलेक्ट केलेला आहे. तर वॉरन बफेचं एक स्टेटमेंट आहे की पास्ट इज अ वेस्ट पेपर, प्रेझेंट इज अ न्यूज पेपर आणि फ्युचर इज अ क्वेश्चन पेपर. कम आउट ऑफ युअर पास्ट आणि कंट्रोल प्रेझेंट अँड सिक्युअर द फ्युचर. तर आत्ताची सध्याची आपल्या जी अवस्था आहे ती अशीच आहे की आपण एफ टी चांगलं म्हणून इन्व्हेस्ट करत होतो, पण त्यावेळेला त्याचे रेट ऑफ इंटरेस्ट असे होते. पण आता ज्या पद्धतीने आपण रेट ऑफ इंटरेस्ट खाली येत चाललेले आहेत, त्याप्रमाणे त्या दृष्टिकोनातून आपल्याला नवीन काय ऑपॉर्च्युनिटीज असतील ते आपल्याला बघायला पाहिजे. सो व्हेरी कॉमन थिंग की लोक फिक्स्ड डिपॉझिटमध्ये का इन्व्हेस्ट करतात. तर पहिली गोष्ट आहे गॅरंटी ऑफ प्रिन्सिपल, गॅरंटी ऑफ इंटरेस्ट आणि तिसरी आहे लिक्विडिटी. या तीन गोष्टीमध्ये मॅक्झिमम लोक, म्हणजे आजच्या मोमेंटला बघितलं की तर ऑलमोस्ट 1,40,000 कोटी फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये आहेत. ओके. सो पण आताच पण एफ टीचा काही इश्यूज आहेत. ते एफ ला काय प्रॉब्लेम आहे की त्याचे लो रिटर्न्स आहेत. त्याला तुम्हाला पार्शल विड्रॉल नाहीये, Recording stopped. पेनल्टी आहे ऑन विड्रॉल्स वरती, आणि ते सध्या नॉट टॅक्स फ्रेंडली आहेत. म्हणजे तुम्हाला जे मिळतं त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागतो, म्हणजे किंवा टीडीएस लागतो, ऍप्लिकेबल असतो. सो इथे ही जस्ट एक मी तुमच्याशी एक फिक्स्ड डिपॉझिटची त्याचे काय रेट ऑफ इंटरेस्ट होते एक 10 वर्षापूर्वीचे ते मी कम्पेअर केलेले आहेत. हे सगळे रेट ऑफ इंटरेस्ट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्सचे जे म्हटलं जातं, म्हणजे पीएसयू बँक्सचे जे असतात ते मेन्शन केलेले आहेत. ह्याच्यामध्ये सिनियर सिटीजन्सला 0.5% जास्ती असतो. पण जर तुम्ही बघितलं तर हे सगळे रेट ऑफ इंटरेस्ट आता खाली 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 येत चालत, आणि सध्याच्या 2021ला 540 हा रेट ऑफ इंटरेस्ट चालू आहे. जर 3 वर्षापर्यंत पुढे गेला तर 6 मिळतो तुम्हाला. So what is the alternative to fixed deposit? So alternative to fixed deposit is the debt funds. पण debt funds are offered by mutual funds, आणि ऑलमोस्ट 20 लाख क्रोर्स आजच्या मुवमेंटला डेट फंड्स मध्ये आपला इंडियाचा पैसा आहे. इंडियाच्या इंडिव्हिज्युअल्सनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. सो ॲडव्हान्टेजेस ऑफ द डेट फंड जर म्हटलं तर एक फर्स्ट आहे की फ्लेक्सिबिलिटी ऑफ द टाइम होरायझन आहे. त्याच्यावर जर तुम्हाला डेट फंड्समध्ये जर इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्हाला कुठे टाइम मेन्शन करायला लागत नाही की मला किती वेळा करता इन्व्हेस्ट करायचे. सेकंडली टॅक्स एफिशियंट आहेत, की आत्ताच्या आपण आत्ताचे म्हणजे पोस्ट टॅक्स रिटर्न्स जे म्हणतो ते टॅक्स एफिशियंट आहेत. रिटर्न्स डिसेंट दॅन एफ डी आहेत. म्हणजे आपण पुढे बघूयाच ते कसे आहेत ते. कन्व्हिनियन्स आहे, तुम्हाला लिक्विडिटी स्ट्रॉंग आहे, त्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करता येतात. अजूनही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जर एफ डी जर करायला लागलं तर एफ साठी तुम्हाला बँकेत जायला लागतं, एक्सेप्ट काही ठराविक बँक आहेत ज्या तुम्हाला ऑनलाईन करून देतात. आणि बेटर ऑपॉर्च्युनिटीज ॲडव्हान्टेज तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी असतात, म्हणजे तुम्हाला इझी ट्रान्सफर ऑफ फंड्स असतो.
फ्रॉम डेट टू इक्विटी किंवा इक्विटी टू डेट, तो तुम्हाला एक त्याचा फायदा खूप घेता येतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट टूल जो आहे, जो आपण त्याचा डेट फंडचा वापर केला म्हटलं, दॅट इज सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. तुम्हाला त्याचे जर रिटर्न्स कसे आपण ऑप्टिमाइज करू शकतो ते आपण पुढे बघूया आपण ते. इथे मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे फिक्स्ड डिपॉझिट आणि डेट म्युच्युअल फंडचं. तर जर तुम्ही आज जर 10 लाख रुपये इनिशियल इन्व्हेस्टमेंट केली आणि इन्व्हेस्टमेंटचा पिरियड जर आपण 5 वर्षाचा ठेवला, जसं आपण दोन्हीकडे तो मी ठेवलेला आहे, एक्सपेक्टेड रिटर्न्स दोन्हीकडे सेम ठेवलेले आहेत. तर ह्याच्या बेसिक पॅरामीटर जर बघितलं तर सगळ्या गोष्टी सेम आहेत. फक्त त्याचा फायदा कुठे होतो, तर तुम्हाला त्याचा जर तुम्ही बघितलं तर इंडेक्सेशन जो असतो तो फिक्स्ड डिपॉझिटमध्ये नाही आहे. डेट म्युच्युअल फंडमध्ये अप्रॉक्सिमेटली 4% इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळतो. तो टॅक्सेबल इन्कम तुम्हाला किती आहे ह्याच्यामध्ये Recording in progress. टॅक्सेबल इन्कम तुमचं किती होतं फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 3,38,000 रुपये साधारण तुमचं याचं इन्कम होते. आणि व्हेअरएज तुमचं डेट म्युच्युअल फंडमध्ये 1,21,000 होते टॅक्सेबल इन्कम. ऍप्लिकेबल टॅक्स रेट जर बघितला तर 30% आणि 20% आहे. आणि टॅक्स पेएबल किती आला तर तिकडे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 1,01,468 आला, व्हेअरएज डेट म्युच्युअल फंडला 24,000 आला. तो पोस्ट टॅक्स रिटर्न जर बघितलं तर तुमचे पोस्ट टॅक्स रिटर्न तुम्हाला 2,36,758 रुपये तुम्हाला मिळाले आणि इथे तुम्हाला 3,13,911 रुपये मिळाले. तो पोस्ट टॅक्स रिटर्नचा IRR जर आपण कॅल्क्युलेट केला तर 4.34% असतो आणि हा 5.61% येतो. सो दिस इज द बेसिक डिफरन्स. हा तुम्हाला टॅक्सेशन फक्त जस्ट इफ यू जस्ट चेंज द इन्स्ट्रुमेंट, फक्त तिकडे किती टॅक्सेशन बदलू शकतो हे दिसतं इथे. एक युनिक अशी ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे इकडे, ज्याच्यामध्ये तुमचं म्हणजे हा जे गोष्ट हे आम्ही डिझाईन केलेलं आहे की हाय सेफ्टी ऑफ प्रिन्सिपल असलं पाहिजे, त्याच्यामध्ये पोटेन्शियल ऑफ हाय रिटर्न्स असले पाहिजे दॅन FD. टॅक्स लायबिलिटी लोवेस्ट आपण कशी ठेवता येईल ती बघितली पाहिजे, बघतो आपण. लिक्विडिटी पण तुम्हाला एका दिवसात तुम्हाला मिळाले पाहिजेत पैसे. ह्याच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती असेल तर 5,000 रुपये असते, मॅक्झिमम तुम्हाला करायला लिमिट नाहीये. तुम्हाला जर तुमच्याकडे जर टॉपअप आले किंवा कुठले तरी तुमच्याकडे जर कॅश फ्लो आला तर आपण टॉपअप सुद्धा सेम अकाउंटमध्ये पॉसिबल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पार्शल विड्रॉल आहे, त्यामुळे तुम्हाला कुठलीही पेनल्टी लागत नाही. आणि जर जसे मार्केट जर वरती जातात त्याप्रमाणे तुम्हाला प्रॉफिट्स पण बुक करता येतात. आणि जसं मी म्हटलं की पार्शल विड्रॉल असल्यामुळे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटी डेट पण तुम्हाला कुठेही मेन्शन करायला लागत नाही. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तो पिरियड आपण सिलेक्ट करू शकतो. म्हणजे जोपर्यंत ठेवायचे तोपर्यंत आपण तिथे पैसे ठेवू शकतो. तर हे कसं ऑप्शन आहे ते हे इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पण 10 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट केले. आता दरवर्षी 6% प्रमाणे मी हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे, पण हे इथे तुम्हाला जस्ट टू सिम्प्लिफाय इथे 58,411 आपण दरवर्षी जे येणारं आपलं इंटरेस्ट आहे ते आपण शिफ्ट करतोय तुमच्या STPच्या ह्याला इक्विटीला. तर त्याचा एंडला व्हॅल्यू किती होते तर 10,61,000 होते आणि त्याचे रिटर्न होतात 6.16. तर सेम वेळा हे मी दरवर्षी परत 10 लाख रुपये तुमचे येणार तुम्हाला, तर सेम 58,000 रुपयाचं इंटरेस्ट येणार ते आपण इथे घेतलं. कारण नेक्स्ट इयरला इक्विटीची व्हॅल्यू त्याची 1,30,000 जाते आणि तुमची कॅपिटल तुमचं सेफ राहते आणि त्याची ऍट द एंड ऑफ द इयर तुमची व्हॅल्यू 11,30,000 होते आणि इथे तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट 6,33,000 रुपये होते. सेम इयरला तसं तिसऱ्या वर्षी 10 लाख सेम तुमचे कॅपिटल असे राहिले, परत तुमचं आपण इंटरेस्ट फक्त घेतलेलं आहे. व्हॅल्यू तुमची त्यावेळेला बघितलं तर 12,07,000 होते आणि कॅपिटल इंटरेस्ट रेट तुमचा 6.49 येतोय. हे असं करत करत मी 15 वर्षाचं घेतलेलं आहे. तर 15व्या वर्षी तुमचं ते जाते आपण 58,411 घेतोय आणि तिकडे त्यावेळेला मात्र तुमचं डेट आणि इक्विटीचं कॉम्बिनेशन बघितलं तर तुमचं 32,94,000 तुमचे व्हॅल्यू होते आणि त्यावर तुमचा पोर्टफोलिओचा रिटर्न तुमचा 8.27% राहते. पण ह्याच्यामध्ये मी एक तर तुम्ही बघितलं तर 10 लाख रुपये तुमचे सेफ आहेत. आपण फक्त इथे इंटरेस्ट पार्ट आहे तो आपण काढून घेतलेला आहे.
आता हे बघा तो मागचंच एक्झाम्पल मी पुढे कंटिन्यू करते ते की इकडे आपण फक्त कॅपिटल एप्रिसिएशन जे म्हणतात ते पुढे घेतलेलं आहे. 15 वर्ष आपण कॅपिटल एप्रिसिएशन पुढे घेतलेलं आहे. डेट फंड्समध्ये 6% रेट ऑफ इंटरेस्ट कन्सिडर केलाय आणि इक्विटीला 12% रेट ऑफ इंटरेस्ट कन्सिडर केलेला आहे. तर डेट फंड्स म्हणून आपल्याला त्याची व्हॅल्यू ती 10 लाख रुपये आहे आणि इक्विटीची जी व्हॅल्यू आहे जी आपण फक्त इंटरेस्ट घेतलं तर ती व्हॅल्यू 22,99,000 झालेली आहे. सो टोटल फंड व्हॅल्यू जी झाली ती आपली 32,94,000 झाली आणि अॅन्युअलाइज रिटर्न त्याचे 8.5% म्हणजे 8.27% झालेले आहेत. दिस इज प्युअरली हे आम्ही क्लायंटसाठी हे केलेलं होतं डमी हे केलेलं आहे. बट स्टील इट वर्क्स. आम्ही हे बॅक टेस्टिंग याचं केलेलं आहे त्यामुळे हे वर्क होतं. आता ह्याच्यामध्ये आम्ही दोन्हीचे आपण जर बघितलं तर दोन्ही वेगवेगळे काही पॅरामीटर्स आम्ही सिलेक्ट केलेले आहेत. लाईक रिटर्न्स, रिस्क, विड्रॉल, एक्सपेंडिचर, TDS आणि टॅक्सेशन. तर फिक्स डिपॉझिटला काय असतात तर त्याचे रिटर्न्स फिक्स इथे मार्केट लिंक्ड आहेत. इथे रिस्क बघितलं तर एकदम लो रिस्क आहे आणि इथे बघितलं तर लो टू मॉडरेट आहे. इथे अर्ली विड्रॉलला पेनल्टी इकडे लागते इथे कारण तुम्ही मेन्शन केलेलं असतं की मी 6 महिन्याकरता FD करेन किंवा 1 वर्षा करेन किंवा करता करेन तर तुम्ही जर मध्ये काढले तर तुम्हाला पेनल्टी लागू होते. म्हणजे अगदी 6 महिन्याची FD केली आणि 5.5 महिन्यांनी सुद्धा काढली तरी सुद्धा तुम्हाला पेनल्टी लागतेच. इथे कुठलाही तुम्हाला एक्झिट लोड लागत नाही किंवा तुम्हाला कुठलंही इथे पेनल्टी लागत नाही. तुम्ही ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी पैसे काढू शकता. तुम्हाला कोणाला पिरियड सांगायला लागत नाही इथे. इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर म्हणाला तिकडे काही मॅनेजमेंट फी नाहीये पण इथे नॉमिनल मॅनेजमेंट फी असते. ती इथे लागू होते. TDS म्हटलं तर TDS ऍप्लिकेबल ऑन द इंटरेस्ट पेमेंट. इथे TDS ऍप्लिकेबल असतो ह्याच्यामध्ये. इथे TDS आपले रेसिडेंट इंडिव्हिज्युअलसाठी नसतो. टॅक्सेशन म्हणाल तर इंटरेस्ट इज पे टॅक्सेबल ॲज पर द ऍप्लिकेबल टॅक्स स्लॅब्स ऑन ॲक्युरल बेसिस आणि इथे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन्स ऍप्लिकेबल होतो आफ्टर डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठल्या स्लॅबमध्ये कसे असाल त्याप्रमाणे. तर युजली ह्याच्यामध्ये लोक एक काही क्वेश्चन्स विचारतात की देर आर नो गॅरंटीज इन द डेट फंड्स सो देन वाय शुड वी इन्व्हेस्ट. तर ह्याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही डेट फंड्स एस्पेशली जर बघितलं तर जर का आपण 100 ऑब्झर्वेशन घेतले तर त्याच्यामधले त्या ऑब्झर्वेशनचे हे मी माझ्याकडे ऑब्झर्वेशनचे याच्यामध्ये प्रूफ्स आहेत त्याच्यामध्ये त्या बेसिसवर मी सांगतोय की ऑलमोस्ट 96 ऑब्झर्वेशन्स हे ऑब्झर्वेशन्स हे प्लसमध्ये आहेत आणि 4 ऑब्झर्वेशन्स आर इन नेगेटिव्ह. त्यामुळे 19 तो त्या 96%चा रेशिओ आहे की तुमचे गॅरंटी नसली तरी सुद्धा ह्या फंड परफॉर्म करतात. दुसरं असं आहे की की दुसरा एक क्वेश्चन नेहमी येतो की FDनी कधी निगेटिव्ह रिटर्न दिलेले नाहीत. सो देन व्हाय शुड वी इन्व्हेस्ट इन टू. आता जर FDनी निगेटिव्ह रिटर्न दिलेले नाहीत पण जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा बँकाच बंद झालेल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मर्कंटाईल बँक बघा, तुमची एक साऊथ इंडियन कोऑपरेटिव्ह बँक झाली, CKB बँक झाली, PMC बँक आहे आता. तो तिथे तुमचं त्यावेळेला तर 1 लाख होतं आणि 1 लाखाच्या पेक्षा वर मला इंडियन्सची जी आपली जी हॅबिट बघितली तर साधारण प्रत्येकाकडे साधारण 25-25 लाखाच्या FD असतात. आत्ताच्याही मुवमेंटला जर बघितलं तर 5 लाखाच्या पुढे कुठेही कव्हर्ड नाही आहेत FD. तो आणि व्हेरस तुम्ही जर आता रिसेंट जर सिनारिओ बघितला तर फ्रँकलिन टेम्पल्टननी सुप्रीम कोर्टाला ऑर्डर दिली आणि सेबीनी पण ऑर्डर केल्यामुळे इव्हन त्यांची मॅनेजमेंट फी पण आपल्याला परत मिळालेली आहे. आत्ताचं परवाच्या दिवशीचं स्टेटमेंट आहे की 512 कोटी जे ते फ्रँकलिन टेम्पल्टननी मॅनेजमेंट फी म्हणून जी अप्लाय केली होती तर त्यांना ती फी सुद्धा परत करायला लावलेली आहे सुप्रीम कोर्टाने. तो आजपर्यंत कुठल्याही RBIनी कुठलाही असा निर्णय मी बघितलेला नाहीये की RBIनी सांगितलं की नाही तुम्ही बँकेचे पैसे इन्व्हेस्टर्सचे पैसे परत करा. 1 लाख होते त्याच्यापेक्षा वरती किंवा जो इन्शुरन्स आहे त्याच्यापेक्षा वरचे जे ते तुम्ही परत करा. असं कुठेच मी बघितलेलं गेलेलं नाहीये. तिसरा एक क्वेश्चन येतो की करंटली सध्या FDचे रिटर्न्स आणि डेटचे रिटर्न्स हे दोन्ही सेम आहेत.
तर काय इन्व्हेस्ट करायचे? तर त्याचं लॉजिक असं आहे, की जर आता तुम्ही जर रेट ऑफ इंटरेस्ट जर बघितले, तर रेट ऑफ इंटरेस्ट हे एफ-डीचे बघितले, तर आपण किती काय मोमेंटमनी खाली आलेले आहेत ते बघितलेत. सेम वे डेट फंडचे तेवढे आलेले नाहीयेत. पण ही एक स्टार्ट आहे. ह्याच्यापेक्षा पुढे जर तुम्ही खाली गेले, तर तुम्हाला डेट फंड्स इन्व्हेस्ट करायला लागणार आहेत. सो त्यावेळेला अनकम्फर्टेबल होऊन तुम्ही इन्व्हेस्ट करण्यापेक्षा राइट नाउ टेक अन अपॉर्च्युनिटी आणि स्टार्ट विथ सम पोर्शन. तुम्हाला जेव्हा अगदीच जेव्हा गरजच पडेल, की आता ह्याच्याशिवाय मला डेट फंडशिवाय गत्यंतर नाहीये, तर तेव्हा अनकम्फर्टेबल होऊन इन्व्हेस्ट करण्यापेक्षा इट इज बेटर टू स्टार्ट अर्ली अँड यू टेक अ टेस्ट ऑफ इट, की कसे हे होतात ते. सो इथे एक माझं इथे डेट फंडचं जे काय होतं, माझा पहिला टॉपिक होता, तो आय एम डन विथ इट. मी दुसरा कंटिन्यू करू ऑर शुड आय टेक द क्वेश्चन्स फर्स्ट? मला वाटतं आता थांबून आपण प्रश्न घेतले तर लगेचच त्याची उत्तर मिळतील. ज्यांना विचारायचं त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारायला हरकत नाही. चालेल, हरकत नाही. पहिला क्वेश्चन आहे माझा, की तुम्ही जे इयरली विड्रॉल दाखवलंय इंटरेस्ट टू ट्रान्सफर इन टू इक्विटी, तर त्याच्यावरती जो टॅक्स लागेल तो व्हॉट एव्हर स्लॅब यू हॅव, बिकॉज इट विल बी अ शॉर्ट टर्म, आणि तो तर त्याचा इफेक्ट ओव्हरऑल रिटर्न वरती किती? IRR म्हणजे 8.27 दाखवते, पण ऍक्च्युली 5841 वरती समजा 30% कट झाला, तर इन्व्हेस्टेबल अमाऊंट विल बी मच लेसर, म्हणजे 70% ऑफ 58,000 होईल. What will be the effect of that? नाही, मला म्हणजे तुमचं म्हणणं की तो 58,411 रुपये तुम्ही इक्विटीला दरवर्षी ट्रान्सफर करताय, विच इज कमिंग आउट ऑफ ऍज अ डेट फंडचा इंटरेस्ट और रिटर्न. तर तो जो रिटर्न आहे तो 1 वर्षात काढल्यावरती त्याची टॅक्स ट्रीटमेंट आहे ती मला वाटतं असेल की ज्या स्लॅब मध्ये तुम्ही असाल तेवढा टॅक्स तुम्हाला भरायला लागेल. तर तुम्ही समजा 30%च्या स्लॅब मध्ये असाल, 58,411 वरती 30% टॅक्स कापला जाईल, प्लस सरचार्ज धरून समजा 33% झाले, तर व्हॉट एव्हर अमाऊंट इज गेटिंग इन्व्हेस्टेड इज ओनली 66% ऑफ 58,411. तर त्याच्यामुळे IRR नॅचरली कमी होईल. सो आय व्ह्यू इज देअर एनी कॅल्क्युलेशन अवेलेबल ऍट द एंड ऑफ 15 years instead of 8.27 व्हॉट यू विल गेट? थोडंसं मार्जिनल कमी होणार, डेफिनेटली कमी होणार. मी फक्त जस्टिस प्युअरली फॉर द एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. तो प्रत्येकाचा साहेब मी जरा इंटरव्ह्यू करतो. गोखले बोलतोय, चार्टर्ड अकाउंटंट. हे 58,144 हे आफ्टर टॅक्स आहे का बिफोर टॅक्स? हे जे दुसरा कॉलम मध्ये दिसत आहेत ना, ट्रान्सफर टू इक्विटी, हा जो त्या 10 लाखावरचा हे आहे का? 10 लाखावरचा इंटरेस्ट आहे का? 10 लाखावरचा इंटरेस्ट आहे, पण हा आता ऍक्च्युअली तो जो तुम्ही 6.4 तर ऍक्च्युअली तो 6,000 समथिंग होतो, सॉरी 5,000 पर मंथ होतो. तो त्याच्या ते टॅक्स लायबिलिटी करून हा 58,000 आपण घेतलेला आहे. मग आता ते जर तसं असेल त्याला पोस्ट टॅक्स म्हणतात. मग टॅक्स झाल्यानंतर हा 58,000 असेल, तर आता साहेबांनी ज्या प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्याच्यातच आहे की 58,000 ऑलरेडी पोस्ट टॅक्स इन्व्हेस्ट होत आहेत इक्विटीमध्ये. त्यामुळे टॅक्स भरून झाल्यावर जे उरतात ते 58,000 आहेत, ते इन्व्हेस्ट होतात ना. येस, कारण आपण हे इमिजिएटली घेतलोय ना, त्यामुळे ते पूर्ण घेतलेलं नाही, टॅक्स कट करूनच तसेच घेतलेले आहेत ते अमाऊंट. हा, मग आता जे कोणी मला वाटतं सरांनी प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्याच्यात आलंय. संजय दामले, आणि मग ह्यावेळेस तुम्ही जे 58,000 जे कन्सिडर केलंय ते किती टक्के कन्सिडर केले? दिस इज 20%, 10% और 30%? विच स्लॅब? हा 30%च्या हिशोबाने आम्ही कन्सिडर केलेला आहे. Okay, so returns are much higher than 58,411. Yes. 30% more than that. Okay. नेक्स्ट क्वेश्चन कोणाचा? माझा एक प्रश्न असा होता की तुम्ही 96% डेट फंड जे रिटर्न पॉझिटिव्ह देतात असं म्हटलंय, तर अजून एक स्टॅटिस्टिक्स तुमच्याकडे आहे का की ऍव्हरेज रिटर्न्स किती मिळू शकतात डेट फंड मध्ये? 4% ते 6% मध्ये का कसे? 4 to 6% आहेत सध्याच्या ह्याला. ओके, थँक्यू. हॅलो, हा बोला. मला एक प्रश्न विचारत होता. तुम्ही ते पोस्ट टॅक्स IRR दाखवलाय, तर ते बँकेचा जो तुम्ही FDचा इंटरेस्ट दाखवलाय तो पूर्ण 5 वर्षाचा एकदम दाखवलाय. मी एक जस्ट एक एक्झाम्पल म्हणून घेतलेला इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन मध्ये बराच फरक पडतो की समजा 50 जर समजा 50,000 पर्यंत दरवर्षी आपल्याला इंटरेस्ट TDS माफ आहे,
त्याच्यात TDS लागत नाही. समजा ठराविक अमाऊंट 40,000 50,000. नाही, आता जर तुम्ही बघितलात ना, म्हणजे माझ्याकडे मला आता एक्सपिरियन्स असा आहे ना, की लोकांच्याकडे 1-1 करोडचे FD आहेत. तर नाही मी ते ठीक आहे. calculate- एक हा. तो त्यामुळे प्रश्न आहे. म्हणून मी आम्ही हायर 10 लाखाचं जरी आपण उदाहरण घेतलं समजा, हा. तर 50,000 TDS लागतच नाही. हो, नाही, बरोबर आहे. पण मी त्यामुळे म्हणून कॅल्क्युलेशन मध्ये बराच फरक पडतो IR पोस्ट IR. हो 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 हो. कारण त्या बेसिसवरती हे कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे ऍक्च्युली आम्ही हा काढला का हे 1 करोड साठी काढलेलं होतं. सर मी पुन्हा इंटरव्ह्यू करतो. आय एम सॉरी, मी गोखले बोलतोय सीए. हा. याच्यात काय आहे की टॅक्स इफेक्ट प्रत्येकाचा कसा असेल त्याप्रमाणे त्यांनी स्वतःचं ते वेगळं कॅल्क्युलेशन करावं. हा जे तुम्ही दिलाय हे माझ्या मते एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे. येस की येस 10 लाखाला मार्जिनल 10 लाख, मार्जिनलचा अर्थ माझ्याकडे ऑलरेडी 1 कोटी आहे, त्याच्यामध्ये मला ते 50,000 ऑलरेडी ते डिडक्शन कव्हर होत आहे. अशा वेळी जर मी 10 लाख मी अशा पद्धतीने टाकले तर त्याचा इफेक्ट काय होईल? 58,000चा पोस्ट टॅक्स मला जो रिटर्न मिळेल तो मी इक्विटीत ट्रान्सफर करणार आहे. जर कल्पना करा हा पहिलाच 10 लाख माझ्या आयुष्यातली मी टाकत असेल तर कदाचित तुम्ही म्हटल्यापर्यंत आता जे साहेब म्हणाले त्याप्रमाणे मला 50,000चे डिडक्शन असल्यामुळे त्या 58,000तले 50,000चे डिडक्शन मला टॅक्स लागणार पण नाही. माझ्या मते चार्ट आपण जेव्हा चार्ट बनवतो तेव्हा आपण एक स्पेसिफिक व्यक्तीला समोर ठेवून रिप्रेझेंटेटिव्ह चार्ट असतो आणि हा रिप्रेझेंटेटिव्ह चार्ट आहे आणि त्यामुळे तो ज्यांचे ऑलरेडी 50,000 डिडक्शन होऊन वरचे जे उत्पन्न त्यांना ट्रान्सफर करायचं त्यांच्यासाठी हा चार्ट आहे. त्यांना पोस्ट टॅक्स प्रॉफिट करायचं कोणाला 20% असेल. आता सुपर सिनियर सिटीजन 80 वर्षाच्यावर त्यांना 5 लाखापर्यंत टॅक्सच लागत नाही आणि शिवाय त्यांना 1.5 लाखाची वरची डिडक्शन अवेलेबल असतं. त्यांच्याकरता हे कॅल्क्युलेशन कदाचित वेगळं असू शकतं. तर त्यामुळे मला वाटतं तुम्ही त्यांना असं उत्तर द्या की हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे फॉर अ जनरल टॅक्सपेयर हु इज इन द हायेस्ट टॅक्स ब्रॅकेट. हो, म्हणजे आफ्टर एन्जॉयिंग ऑल डिडक्शन. हे ऍक्च्युली मी तिथे प्युअरली फॉर द रिप्रेझेंटेशन पर्पज केलेलं आहे आणि कन्सिडरिंग एकच की लोकांकडे मी करोडचे FDs बघितलेले आहेत. तो त्याच्यासाठी फक्त त्यामुळे ते ऑटोमॅटिकली दे फॉल इन टू 30% टॅक्स लॅब. पण त्याच्या पुढे जाऊन प्रत्येकाने हा इंडिव्हिज्युअली त्याला जे काय टॅक्स लायबिलिटी येणार आहे ती त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट किंवा जो कोण असेल त्यांना जाऊन विचारावं की किती लायबिलिटी. कारण मला तुमचं रेंटल इन्कम किती आहे किंवा आणखीन काय तुमच्या कमिटमेंट्स आहे, आणखीन तुम्हाला किती आहे आणि तुम्ही कुठल्या स्लॅबमध्ये येते काहीच माहित नाहीये. त्यामुळे हे प्रत्येकाचं हे चेंज होणार. ठीक आहे सर, थँक्यू. सर तुम्ही पुढच्या टॉपिक कडे जाऊ शकता. ओके. सो मी ह्या रिटायरमेंट साठी रिटायरिस्टसाठी मी हा एस्पेशली प्लॅन करतो. तो कोण आहे रिटायर्ड पर्सन? रिटायर्ड पर्सन इज बेसिकली ज्याला सोमवारी उठून ऑफिसला जायला लागत नाही. तो बेसिकली ही इज अ रिटायर्ड पर्सन. त्याचं डेफिनेशन आम्ही क्रिएट केलेलं आहे. So what is retirement? Retirement is when you stop working at work and you start working at living. Is called as retirement. So जेव्हा ज्या दिवशी रिटायरमेंटचा मनुष्य विचार करायला लागतो त्या दिवशी त्याला एकच सारखा प्रश्न असतो की माझ्याकडे जो मिळालेला फंड आहे वेदर इट इज इनफ ऑर नॉट. हा सारखा रिटायरमेंट जसं जवळ येते किंवा रिटायर्ड झाल्यानंतर हा एक कायम प्रश्न पडत असतो. त्याचं रिझन असं आहे की तो कुठलाही मनुष्य जेव्हा नोकरीला लागतो किंवा काम करायला लागतो त्याच्यापासून त्याचे सगळे गोल्स सुरू होतात. त्याचं लग्न होतं, त्याला मुलं होतात, त्याचं घर घेतो, मुलांची एज्युकेशन, त्यांची लग्न होतात आणि हे सगळं करत असताना ही रिचेस ॲट द एज ऑफ 60 आणि जिथे त्याला कळतं ही गॅप आहे आपल्या इन्कम मध्ये आणि आपल्या ऍक्च्युअल रिक्वायरमेंटमध्ये आणि तिथून ऍक्च्युअली सगळ्या गोष्टीचा सुरू होतात. सो कॉमन कन्सर्न्स आहेत रिटायरिस्टचे की मला जो मिळालेला कॉर्पस आहे तो सफिशियंट आहे की नाही आहे. त्याच्यानंतर प्रत्येक माणसाला जो नोकरी करत असतो त्याला एक सर्टन डेटला म्हणजे महिन्याच्या स्टार्टला त्याला सॅलरी यायची सवय असते, त्याला येत असते त्याला.
त्यामुळे त्याला त्याच्या पुढचे सगळे ज्या गोष्टी आहेत ते त्याला इतर इन्स्ट्रुमेंट जसे इंटरेस्ट डिव्हिडंड जसे देणार त्याप्रमाणे त्याला प्लॅन करायला लागत असतं. तो मी कुठे इन्व्हेस्ट करू, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करू का काय करू ते त्याला माहित नसतं. मेडिक्लेम पॉलिसी लोक इथे विचार करायला लागतात की मी घ्यायची का म्हणून किंवा आता मला घेतली पाहिजे. कारण आतापर्यंत ऍट द एज ऑफ 60 पर्यंत लोकांना 58 किंवा 60 या एज पर्यंत लोकांना त्यांच्या ऑफिसमधून मेडिक्लेम मिळत असतो, ग्रुप इन्शुरन्स असतो. ह्या एजला त्यांना प्रश्न पडायला लागतो की मला माझी लाईफस्टाईल डाऊनग्रेड करायला लागणार का, कारण इथे त्यांचे पर्क सगळे थांबलेले असतात, त्यांना अलाउन्सेस थांबलेले असतात. आणि इथे पुढचे आणि आतापर्यंत जे डिसिजन घेतलं ते मी आता पुढे आता जी अमाऊंट मला जी मिळणार आहे ती मी बरोबर इन्व्हेस्ट करीन की नाही हा त्यांना एक कायम प्रश्न असतो. आणि जी अमाऊंट इन्व्हेस्ट करीन त्याच्यावरती मला वर्षाच्या एंडला मला किती टॅक्स पे करायला लागेल हा त्याच्यामध्ये एक मोठा त्यांना प्रश्न कायम येत असतो. रिटायरचे पेन पॉईंट्स मी ते मेन्शन केलं की पुअर कॅश फ्लो असतं. तुम्ही म्हटलं की त्यांना ते ठरवू शकत नाही की मला केव्हा पैसे येते, तर तुमचे काही त्यांचे जे इन्फ्लो असतात ते क्वार्टरली असतात, काही हाफ इयरली असतात, काही इयरली असतात. त्यामुळे पुअर कॅश फ्लो असतो आणि त्याप्रमाणे ते लोक मॅनेज करत असतात. अनफोर्सिन मेडिकल एक्सपेन्सेस आतापर्यंत मेडिकल पॉलिसी किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली नसल्यामुळे त्याला आता इकडे ह्या मुवमेंटला सगळीकडे वेटिंग पिरियड सुरू होतात. तुम्हाला ऑलरेडी काही एलिमेंट्स असतात या एजला 58 to 60 म्हणजे असा काळ असतो जिथे तुमचे माणसाला ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि त्या रिलेटेड जे काही रोग असतात त्याला सगळ्याला वेटिंग पिरियड लागू झालेला असतो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला लोकांना असं की मी जे काही चुकीचे डिसिजन्स घेईन का माझ्या रिटायरमेंटच्या ह्याच्यामध्ये. डाऊनग्रेडिंग द लाईफस्टाईल मला कायम लोकांना एक प्रश्न भेडसावत असतो. आणि जर मी मागचे जे काही डिसिजन घेतले ते काही चुकीचे होते तर आता तर मला मिळणारेला जे कॉर्पस आहे तो जर मी आता जर नाही इन्व्हेस्ट केला प्रॉपरली तर मला पुढे आणखीन त्रास होऊ शकतो. तोही एक लोकांना प्रश्न असतो. सो आम्ही एस्पेशली लास्ट 5 years पासून वी आर फोकस्ड ऑन सिनियर सिटीजन्स रिटायरमेंट प्लॅनिंग. आणि आत्ताच्या मोमेंटला 638 सिनियर सिटीजन्स आहेत माझ्याकडे की ज्यांचं आम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग केलेलं आहे, कम्प्लीट केलेलं आहे. तर आम्ही हे सगळं करत असताना आम्ही बऱ्याचशा गोष्टी आम्ही पण शिकत गेलो आणि त्याच्यानंतर काही स्ट्रॅटेजीज आम्ही डेव्हलप केल्या. तर त्या स्ट्रॅटेजीजनी लोकांना राईट फायनान्शियल डिसिजन्स, त्यांचा कॅश फ्लो इम्प्रूव्ह करणं आणि त्यांना पेन पॉईंट्स जे आहेत रिटायरीजचे ते ॲड्रेस करणं हे आमचं मेन प्रायोरिटी असते. ते त्या सिम्पल 3 स्टेप्स आहेत. वन इज 5 पिलर्स ऑफ रिटायरमेंट आहेत. मला नाही म्हणजे काय कन्फ्युज करायचं आम्ही दोघंच करत नाही असं काहीतरी करतो. बजेटिंग एक आहे आणि बजेट. शेणा साहेब आवाज बंद करा तुमच्या याचा. सॉरी चुकून झालं. आणि तिसरं आहे मनी पॉट स्ट्रॅटेजी. या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुमचं रिटायरमेंट अगदी स्मूथली होऊ शकतं. तर 5 पिलर्स ऑफ रिटायरमेंट काय आहेत? तर फर्स्ट इज द ग्रोथ ऑफ कॉर्पस. तर तुम्ही ज्या दिवशी रिटायर झालेले आहात तर त्या दिवशी मिळालेली रक्कम ही तुम्हाला तुमच्या स्पाऊसच्या लाईफ एक्सपेक्टन्सी पर्यंत पुरली पाहिजे. सो त्याप्रमाणे ती ग्रो पण झाली पाहिजे. त्यामुळे ग्रोथ ऑफ द कॉर्पस हा सर्वात महत्वाचा हे असतो पिलर आहे. सेकंड पिलर आहे तो लिक्विडिटी ऑफ द कॉर्पस. जर मला उद्या काही अडचणी आली तर मला माझे फंड्स लिक्विडेट करता आले पाहिजेत मॅक्झिमम 1 month टाइम स्पॅन मध्ये. सो दॅट इज अगेन द सेकंड इम्पॉर्टंट थिंग. तिसरं आहे इन्फ्लेशन, की माझा जो कॉर्पस आहे तो इन्फ्लेशन प्रमाणे वाढतोय की नाही. की मी समजा आज मी एखादी गोष्ट 100 रुपयाला विकत घेतोय ती मला पुढे 5 वर्षांनी जाऊन तीच मला 150 रुपये खर्च करायला लागणार आहे. तर त्याप्रमाणे माझा 35 वर्षामध्ये म्हणजे तुम्ही 60ला जर रिटायरमेंट झालात आणि रिटायरमेंट घेतलीत आणि जर तुम्ही तुमच्यापेक्षा तुमची स्पाऊस 5 वर्षांनी लहान आहे तर त्यांच्या लाईफ एक्सपेक्टन्सी पर्यंत म्हणजे साधारण 90 पर्यंत 30 ते 35 वर्षाचा कालावधी आहे. तर तोपर्यंत आपल्याला हे राहिले पाहिजेत की इन्फ्लेशन प्रमाणे पैसे वाढले पाहिजेत. आणि टॅक्सेशन म्हणजे कुठे आपण कसे इन्व्हेस्ट केले तर आपण आपला टॅक्स कमी करू शकतो. कारण कसं म्हटलं की एव्हरी रुपी सेव्ड इज एव्हरी रुपी अर्न्ड. जर तुम्ही प्रत्येक रुपये तुम्ही जेवढा वाचवाल तो तुम्ही अर्न करणार.
तो ते टॅक्सेशन मिनिमाइज कसं करायचं ते आपण बघू शकतो. टॅक्सेशन होणार नाही असं मी म्हणत नाहीये. आणि लास्ट येते इन्शुरन्स. इन्शुरन्समध्ये तुम्हाला सिन्स तुम्ही रिटायर झालेले आहात म्हणजे तुम्हाला लाईफ इन्शुरन्सची गरज नाहीये. पण इथे सर्वात जास्ती गरज आहे ती मेडिक्लेम पॉलिसीची. तर तुमचा हेल्थ इन्शुरन्स इथे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे असला पाहिजे. तर रिक्वायरमेंट म्हणजे काय असते तर बेसिकली प्रत्येकाला विचारायचं आहे की मला उद्या काही झालं तर मला कुठे ऍडमिट करणार, म्युन्सिपाल्टीमध्ये मी ऍडमिट होणार का प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणार. मग तुम्हाला त्याप्रमाणे जर तुम्हाला म्युन्सिपाल्टी प्रमाणे जायचं तर त्याप्रमाणे तुम्ही तेवढी मेडिक्लेम घ्या. जर तुम्हाला प्रायव्हेट ऍडमिट होणार असाल तर त्याप्रमाणे मेडिक्लेम पॉलिसी घ्या. पण जर तुम्ही इथे जर कमी घेतलीत तर तुम्ही आणि जर तुम्हाला खर्च आला तर तुम्ही हा कॉर्पस मधनच तुम्ही पैसे काढणार. कारण तुम्हाला जे तुम्ही रिटायर झालेला आहात आणि तुम्ही कुठूनही काही झालं तुम्ही त्या कॉर्पसला तुम्ही हात घालणार. सो इन्शुरन्स हा सफिशियंट असलाच पाहिजे. कमिंग टू नेक्स्ट थिंग, बजेटिंगला. बजेटिंग करत असताना एक गोष्ट काय की जे आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे ऑन द डे ऑफ रिटायरमेंट तर ती अमाऊंट त्याच्या पहिली सगळे जे काय तुमचे लायबिलिटीज सगळे क्लिअर झाले पाहिजेत. तुमचे काही लोन्स असतील, पर्सनल लोन्स असतील, कार लोन्स असतील तर ते सगळे किंवा तुमच्या मुलांच्या लग्नासाठी तुम्ही पैसे ठेवले असतील, मुलीच्या एज्युकेशनसाठी किंवा तुमच्या लग्नासाठी पैसे ठेवले असतील तर ते सगळे अगोदर बाजूला काढले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर येतात तुमचे मेंटेनन्स रिपेअर्स आणि रिप्लेसमेंट एक्सपेन्सेस येतात. सो व्हॉट इज मेंटेनन्स रिपेअर्स आणि रिप्लेसमेंट तर जेव्हा तुम्ही पुढचा जो 25-30 वर्ष राहणार आहात त्या 25-30 वर्षामध्ये तुमच्या प्रॉपर्टीला आतून आणि बाहेरून मेंटेनन्स येणार आहे. तुम्हाला कधीतरी रंग करायला लागेल, तुम्हाला कधीतरी काहीतरी चेंजेस करायला लागतील. बाहेरून जर तुम्ही जिकडे राहत असाल त्या प्रॉपर्टीला सुद्धा कधीतरी पेंटिंग करायला लागेल, बाहेरून काहीतरी लिकेज होत असेल तर तेही करायला लागेल. सो हे सगळं मेंटेनन्स झालं. रिपेअर्स काय येतं तर घरात तुमचे काही व्हाईट गुड्स असतात. व्हाईट गुड्स तुमचं इन्क्लुडिंग तुमचा मोबाईल फोन असतो, तुमचा टीव्ही, मिक्सर, मायक्रोवेव्ह आणि जे तुम्ही जेवढा काही वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर जेवढे तुम्ही व्हाईट गुड्स आहेत तुम्हाला माहिती आहेत हे सगळे 30 ते 35 वर्षामध्ये ऍटलिस्ट 2दा रिप्लेस करायला येतील आणि 2दा ते 3दा रिपेअर करायला येतील. सो ही कॉस्ट सुद्धा तुम्हाला त्यावेळेला काढून ठेवायला कन्सिडर करायला लागणार आहे जेव्हा तुम्ही बजेटिंग कराल त्यावेळेस. तिसरी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते गिफ्टिंग. गिफ्टिंग झालं म्हणजे काय असते आता की तुम्ही तुमचं रिटायरमेंट झालेलं आहे पण ऍट द सेम टाइम जेव्हा रिटायरमेंट एजला बहुतेक लोक आजी आजोबा झालेले असतात किंवा होण्याच्या वर्जवरती असतात तर त्यावेळेला त्यांच्यासाठी त्यांच्या नातवंडांचे बर्थडे, फर्स्ट बर्थडे, सेकंड बर्थडे, 5th बर्थडे त्यावेळेला गिफ्टिंग येतं. त्याच्यानंतर तुमचे नियर अँड डिअर्स कोण असतील त्यांच्या म्हणजे जवळची लग्न तिकडे तुम्हाला गिफ्टिंग करायला लागणार असतं. तर हे सुद्धा तुम्हाला कन्सिडर करायला पाहिजे, करायला लागतात हे खर्च. त्याच्यानंतर येतं तुमचे टूर्स, तुमचे डोमेस्टिक टूर्स आणि इंटरनॅशनल टूर्स. तुम्ही वर्षातून किती वेळा तुम्ही बाहेर जाता, डोमेस्टिक टूर्स तुम्ही किती घेता, वर्षातून 2दा 3दा तर ते तुम्हाला खर्च कळायला लागतात. तसंच इंटरनॅशनल टूर्स तुम्ही 3 वर्षातून एकदा बाहेर जाता, 4 वर्षातून एकदा बाहेर जाता. हे मी जे सांगतो सगळे एक्झाम्पल्स आहेत सगळे. तर हे सगळे तुम्हाला कन्सिडर करायला लागतात. त्याच्यानंतर जी अमाऊंट येते दॅट विल गो फॉर युअर मंथली एक्सपेन्सेस आणि ती मंथली एक्सपेन्सेस अमाऊंट आपण अशी प्लॅन करतो की जिथून तुम्हाला कॅश फ्लो आला पाहिजे. तिसरी आता थर्ड गोष्ट जी सांगितली दॅट इज अ मनी पॉट स्ट्रॅटेजी. आता हे 5 पॉट्स आहेत. तुमचे जे काही फंड्स असतील ते ह्या 5 पॉट्स मध्ये राहणार आहेत. तर आपण बघूया प्रत्येक पॉट मी इंडिव्हिज्युअली पॉट सांगतो. हा पॉट नंबर 1 हा इमर्जन्सी पॉट आहे. आता इमर्जन्सी पॉट म्हणजे हा कधी ब्रेक होईल तर आपण कन्सिडर करा आपण सगळ्याच गोष्टीने व्यवस्थित प्लॅन केलेल्या आहेत. तर आता समजा तुम्ही कुठेतरी गेला आणि तिकडे तुम्हाला एखादं जवळचं हॉस्पिटल हे कॅशलेस हॉस्पिटल नाहीये तर तिकडे अशा वेळेला तुम्हाला जी तुमच्या पॉलिसीची अमाऊंट आहे किंवा 18 मंथ्स ऑफ द मंथली एक्सपेन्सेस 18 मंथचा एक्सपेन्सेस आहे तो इथे ह्या पॉट नंबर 1 मध्ये राहील. आणि हा रिप्लेस कसा होईल समजा हा कसा परत भरला जाईल तर तुमची तिकडे कॅशलेस फॅसिलिटी नाहीये तर तुम्हाला पहिली कॅश भरायला लागेल की ती ह्या पॉटमधनं कॅश भरली जाईल आणि जेव्हा तुम्ही परत रिएम्बर्स कराल म्हणजे तुम्ही इन्शुरन्स क्लेम तुमचा सेटल होईल तर ती अमाऊंट परत ह्या पॉट नंबर 1 मध्ये आली पाहिजे.
तो पॉट नंबर 1 ला आपण कधीही डिस्टर्ब करत नाही. तो ॲज इट इज इंटॅक्ट राहत असतो. त्याला टॉपअप होत असतं. डिपेंडिंग ऑन द इन्फ्लेशन आणि डिपेंडिंग ऑन द टाइम जातो तसं त्याला फक्त टॉपअप होत असतं. पॉट नंबर 2. पॉट नंबर 2 मध्ये तुमचे फर्स्ट मंथ टू 36वा महिना म्हणजे 3 वर्षाचे एक्सपेन्सेस या पॉट नंबर 2 मध्ये असतात. त्या पॉट नंबर 2 मध्ये एक्सपेन्सेस आपण कुठे ठेवतो? तर तिकडे इकडचे एक्सपेन्सेस आपण आपल्या लिक्विड फंड्स मध्ये ठेवतो, आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स मध्ये ठेवतो आणि आपल्या सेव्हिंग्स बँक अकाउंट मध्ये ठेवतो. जॉईंट असला पाहिजे तो सेव्हिंग्स बँक मध्ये आपण इकडे पैसे ठेवतो. पॉट नंबर 3 मध्ये इकडे 36 मंथ्स टू 72 मंथ म्हणजे 36व्या महिन्यापासून 72व्या महिन्यापर्यंत आपण इथे पैसे ठेवतो. तर इथे पैसे कुठे ठेवले जातात? तर इथे पैसे शॉर्ट टर्म डेट फंड्स मध्ये ठेवले जातात. इथे पैसे असतात तुमचे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे ठेवले जातात. इथे पैसे असतात ते तुमच्या बँक FD मध्ये पैसे ठेवले जातात आणि थोडे असतात ते तुमच्या सेव्हिंग्स बँक अकाउंट मध्ये जातात. सो पॉट नंबर 4 हा डायनॅमिक ऍसेट अलोकेशन फंड मध्ये आपण इथे पैसे ठेवत असतो. तर डायनॅमिक ऍसेट अलोकेशन फंड काय हा मार्केट प्रमाणे स्वतःला ऍडजस्ट करत असतो आणि तो जसं जसं ज्या वेळेला ज्याची गरज आहे म्हणजे मार्केट खाली पडलं की तो ऑटोमॅटिकली इक्विटी एक्सपोजर वाढवतो आणि मार्केट हाय झालं की तो ऑटोमॅटिकली त्याचं डेट एक्सपोजर वाढवतो आणि त्याच्याप्रमाणे त्याचे रिटर्न्स ते मेंटेन होत असतात. तो इथे इकडे जो पॉट नंबर 4 मध्ये ते आपण डायनॅमिक ऍसेट अलोकेशन फंड्स मध्ये आपण हे पैसे ठेवत असतो. तर पॉट नंबर 5 मध्ये हा प्युअरली इक्विटी पॉट आहे. इथे साधारण तुमचे जे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा इव्हन तुमचे काही स्टॉक्स तुम्ही जर करत असाल, स्टॉक्स आम्ही युजली रिटायरमेंटमध्ये ऍडवाइस करत नाही, पण जर इफ यू आर हेवी सेव्ही तर तुम्ही करू शकता. तर तिकडे स्टॉक्स आम्ही हे करतो. पण आता हे सगळे पॉट्स आहेत तर लोकांना हे असतं की ह्याची मनी पॉट बद्दलची स्ट्रॅटेजी कशी वर्क होते. प्रत्येक माणसाला इक्विटी एक्सपोजर घ्यायची गरज आहे का? म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे फंड्स किती आहेत आणि तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी किती आहे त्याप्रमाणे तुम्हाला इक्विटी एक्सपोजर तुम्हाला ठरवायला लागणार आहे की इक्विटी एक्सपोजर घ्यायचं आहे की नाही घ्यायचं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टर तुम्हाला माहिती पाहिजे आपण हे का करतोय आणि काय करतोय एक्झॅक्टली. तर तिसरी अशी गोष्ट आहे की तुम्हाला तुमची रिस्क प्रोफाईल माहिती पाहिजे आणि किंवा तुम्ही घेतलेली असली पाहिजे. रिस्क प्रोफाईल टेस्ट ही अशी असते की तुम्हाला तुम्ही किती रिस्क घेऊ शकता आणि कुठल्या मोमेंटला तुम्ही अनकम्फर्टेबल होता हे ह्या रिस्क प्रोफाईल टेस्ट मधून कळतं. ते बेसिकली ते तुम्हालाही कळतं, आम्हाला पण ते महत्वाचं असतं ते, कारण त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ऍडवाइस करू शकतो. आणि ह्याच्यामधलं ऍटलिस्ट अॅन्युअल रिबॅलन्सिंग ऑफ द पोर्टफोलिओ हे झालं पाहिजे ऑफ ऑल द पॉट्स. सो ह्याच्यामधलं ऍक्च्युअली मंथली कॅश फ्लो कुठून येतो? तो पॉट नंबर 2 जो असतो तो आपल्याला कॅश फ्लो साठी कायम वापरायला लागतो. तो रिटायरमेंट प्रॉफिट स्पॉट स्ट्रॅटेजी आहे ती लोकांना असं की ही माझ्यासाठी वर्कआउट होईल का, की माझ्याकडे एक्स अमाऊंट आहे. ही रिटायरमेंट स्ट्रॅटेजी ही प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअलीच वर्क केली जाते. त्यासाठी त्याच्याकडे किती अमाऊंट आहे आणि त्याच्याकडे काय लागणार आहे हे प्रत्येकाला त्याचं माहिती असतं. ते 2 भावांना पण सेम होत नाही. त्यामुळे ही इट इज व्हेरी मच ए कस्टम स्ट्रॅटेजी आणि इट वर्क्स फॉर एव्हरीवन. हा इथे मी एक केस स्टडी घेतलेली आहे की एका क्लायंटनी मला एक 70 लाख रुपये दिले होते 2014 मध्ये. त्यांच्या आजच्या फंडची व्हॅल्यू साधारण 81 लाख रुपये आहे. सगळे कॅश फ्लो काढून साधारण त्यांचे 4.5 ह्याच्यामध्ये साधारण त्यांचे 12% वगैरे रिटर्न्स आहेत त्याचे. मंथली कॅश फ्लो त्यांनी डिसेंबर 2014 पासून त्यांनी घेतलेलं आहे. 35,000 ते कायम काढत होते. 2018ला त्यांनी 45,000 रुपये काढायला सुरुवात केली आणि मध्ये मध्ये त्यांनी लमसम जे काढले ते 3,25,000 काढलेले आहेत. तर आतापर्यंत त्यांनी जी काढलेली अमाऊंट आहे ती 27,55,000 रुपये काढलेली अमाऊंट आहे. आणि 31/4 आम्ही जो घेतलेला होता याचा ऍक्च्युअल व्हॅल्युएशन की 70 लाखाचे किती झाले, तर 70 लाखाचे आतापर्यंत 81 लाख रुपये झालेले आहेत. सो दे आर स्टील देअर कॅपिटल इज सेफ आणि त्याची ऍप्रिशिएशन पण झालेलं आहे. म्हणजे एवढं विड्रॉल करून सुद्धा त्यांचं कॅपिटल इज स्टील सेफ आणि इट हॅज बीन ऍप्रिशिएटेड.
आता हे वेगवेगळे सिनारिओज आहेत की जर बुल मार्केट असेल तर काय करायचं, किंवा फ्लॅट मार्केट असेल तर काय करायचं, किंवा फॉलिंग मार्केट असेल तर काय करायचं. ह्या तिघांसाठीचं मी साधारण उत्तर एकच देईन की तुमचा जो फंड असतो ऍज अ सिनियर सिटीजन किंवा रिटायरीजचा जो फंड असतो तो ऑलमोस्ट 80% हा फंड तुमचा डेट फंड्समध्ये असतात. 20% हा फक्त इक्विटीला असतो, कारण ते मार्केट तुम्हाला इन्फ्लेशनला बीट करायला पाहिजे म्हणून ते 20% असतात. त्यामुळे ऍट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाइम तुम्हाला ऍज सच तुम्हाला काही कुठल्याही सिनारिओमध्ये यू डोंट हॅव टू वरी की तुमच्याकडे काय की कुठली फेज आहे आणि आपण कुठल्या फेजमध्ये आणि मग आपले फंड्स कुठे आहेत आणि काय होणार आहे त्याचं. कारण तुमच्याकडे ऍट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाइम मी तुम्हाला दाखवू शकतो की तुमच्याकडे 10 वर्षाचा कॅश फ्लो रेडी आहे. त्यामुळे तुम्हाला 20% काय झालं ह्याची तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये. आणि जर गेल्या वर्षीची सिनारिओ झाला तर गेल्या वर्षीचा सिनारिओ असं 100 वर्षातून एकदा होतो. त्यामुळे दॅट इज नॉट अ सिनारिओ. आणि गेल्या वर्षीच्या सिनारिओमध्ये सुद्धा मार्केटनी कालच जर बघितलं असेल टीव्ही तर 55% रिटर्न दिलेले आहेत मार्केटनी. परत तोच सिनारिओ परत रिपीट कायम पण रिपीट होणार नाही की 55% दरवर्षी मिळत राहणार आहेत. सो ऑलमोस्ट 10 to 11% व्हॉट वी एक्सपेक्ट, आणि तेवढे मिळतात. आता इथे दुसरे सिनारिओज आहेत लोकांचे की लोकांचं बऱ्याच लोकांचं असतं की आम्ही काही इन्शुरन्स पॉलिसीज घेऊन ठेवल्यात ज्या 60व्या वर्षापासून आम्हाला 75व्या वर्षापर्यंत त्याचे कॅश फ्लो येणार आहे. तर आम्हाला मग आमचं कसं प्लॅन करायला, किंवा आम्हाला काही वेळेला रेंटल इन्कम मिळतं किंवा आमच्याकडे काही पेन्शन प्लॅन्स आहेत. तर ह्या वेळेला इथे आपण काय करत असतो, तर इथे आपण तुम्हाला जी रिक्वायरमेंट आहे आणि जे तुम्हाला येणार आहेत त्याच्यामधलं जी गॅप जी असते ती गॅप आपण फुलफिल करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला लागतात 100 रुपये आणि तुम्हाला इन्शुरन्सच्या पॉलिसीमधनं 40 रुपये तुम्हाला येणार आहेत. तर तुम्हाला आपल्याला फक्त 60 रुपये तिकडून आपल्याची प्रोव्हिजन करायची, किंवा रेंटल इन्कम वरनं पण आपल्याला तुमच्याकडे जर कंटिन्युअसली तुमचं जर घर रेंटवर असेल तर तुम्हाला ती प्रोव्हिजन करायची. आणि जर मध्ये मध्ये तुम्हाला जर ते येणार असेल किंवा ते थांबलं तर आपण तुमचा कॅश फ्लो वाढवतो. तसंच पेन्शनला फक्त तुम्हाला कन्सिडर करायला लागतं तुम्हाला टॅक्स किती लॅब लागतोय, त्याप्रमाणे आपल्याला प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला लागतात की टॅक्स आपण त्याच्या व्यतिरिक्त आपण कमी करू शकतोय का आपण. त्यामुळे रेंटलचं आणि पेन्शनचं थोडं वेगळं होतंय. इट डिपेंड्स ऑन युअर इंडिव्हिज्युअल टॅक्स लायबिलिटी. काही लोकांचे सिनारिओ असे असतात की त्यांना त्यांचे मुलं त्यांना सपोर्ट करत असतात मंथली कॅश फ्लो मध्ये. तर तिथे पण सेम ऍप्लिकेबल होतं. तुम्हाला जी गॅप जी तुमची जी आपल्याला भरून काढायची आहे ती तेवढी आपण भरून काढणार आहोत. तर जसं मी म्हटलं की 100 रुपयाचं गरज आहे आणि 60 रुपये जर येणार आहेत तर आपल्याला 40 रुपयाचीच गरज आहे. तर 40 रुपये आपण कॅश फ्लोसाठी हे करू शकतो. इकडचं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. टिपिकली एका माणसाचे त्यांनी 2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले होते. 1-1 करोड रुपये एका ठिकाणी त्यांनी इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केले होते, एका ठिकाणी त्यांनी SWP फॉर्मॅट त्यांनी इन्व्हेस्ट केला होता. दोन्हीकडे बघाल तर अमाऊंट 1-1 करोड रुपये, दोन्हीकडे 9%चा यील्ड आहे. दोन्हीकडे बघाल तर मंथली ते विड्रॉल्स आहेत. टाइम पिरियड तेही दोन्हीकडे 3-3 वर्षाचंच आहे. इथे त्यांनी डिव्हिडंड्स घेतलेले आहेत, इथे त्याला विड्रॉल्स घेतलेले आहेत. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. मंथली ग्रॉस हे दोन्हीकडे 75,000 आहे. आता इथे त्याला 3 वर्षामध्ये दोन्हीकडे अमाऊंट दोघांना सेम मिळालेले 27 लाख 27 लाख. आता हा 30% टॅक्स स्लॅब मध्ये आल्यामुळे त्याची जी ह्या डिव्हिडंड इक्विटी स्कीम मध्ये त्याचे जे होते त्याला नेट अमाऊंट मिळाली 18,90,000 रुपये. पण तिकडे त्या केसमध्ये त्याला टॅक्स भरायला लागला 8,10,000 रुपये. वेअर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन मध्ये शॉर्ट टर्मला 15% होता, लॉंग टर्मला 10% होता. त्यामुळे त्याची जी ऍक्च्युअली अमाऊंट आली ती 26,65,000 गेली आणि त्याला टॅक्स लायबिलिटी आली ती 35,000ची आली. सो जस्ट चेंजिंग काही जर तुम्ही थोडेसे जरी चेंजेस केलात तर तुमचे रिटर्न्स किती ऑप्टिमाइज करतात. आणि जर ही 8 लाख जर बघितली तर तुमच्या एखाद्या माणसाचा रिटायरीचा 1 वर्षाचा खर्च निघू शकतो. सो एवढा डिफरन्स फरक पडतो. तर SWP काय असतो, SWP हा रिटायरीसाठी कशा फेवरमध्ये काम करतो. तर रिटायरीच्या अगोदर त्यांना दर महिन्याला एक फिक्स्ड अमाऊंट मिळण्याची म्हणजे सॅलरी मिळण्याची सवय असते. तर ती अमाऊंट त्यांना एका फिक्स्ड डेटला मिळत जाते, कायमली त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत असते. जसं तुमची सॅलरी क्रेडिट व्हायची तशी सेम तुमच्या अकाउंटला ती अमाऊंट क्रेडिट होते. इट इज हायली टॅक्स एफिशियंट. जसं मी तुम्हाला आता मगाशी दाखवलं की कॅपिटल गेन्स मध्ये आपल्याला फक्त 35,000 रुपये भरायला लागले, तशी ही हायली टॅक्स एफिशियंट असते. तुम्हाला ह्याच्यामधनं तुम्हाला काही तुमच्याकडे लमसम आले किंवा तुम्हाला आणखीन काही तुम्ही सेव्ह करून जर तुम्हाला टॉपअप करायचे असेल तर तुम्ही एट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाइम टॉपअप करू शकता.
लिक्विडिटी तुम्हाला किती जसं सांगितलं की मॅक्झिमम 1 महिन्याच्यात लिक्विड होऊ शकते. अशाच ठिकाणी आपण आपले फंड्स इन्व्हेस्ट करतो. हे ॲक्चुअली 7 डेजच्या आतच लिक्विड होतात. काही तर अर्ध्या तासाच्या आत सुद्धा लिक्विडेट होतात. हा इमिजिएट ॲन्युइटी. आता इमिजिएट ॲन्युइटी जर तुम्ही बघितलं तर ॲन्युइटीज म्हटलं की पेन्शन्स आर टॅक्सेबल आणि इमिजिएट ॲन्युइटीज आर टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ ए इन्व्हेस्टर. सो हे जर तुम्ही पण हा ॲन्युइटी सारखंच आपण ह्या ॲन्युइटी न घेता सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन घेतोय. त्यामुळे इथे हे तुमचं टॅक्सेशन नाहीये इकडे तुम्हाला. टॅक्सेशन कमी होतं तुमच्या इकडे. फ्रिक्वेन्सी तुम्हाला ऑप्शन इकडे मंथली घेऊ शकता, क्वार्टरली घेऊ शकता. युजुअली लोक मंथली घेतात. त्यामुळे त्याप्रमाणे तसे दर महिन्याच्या 1 तारखेला 5 तारखेला त्यांची जशी सॅलरी यायची तसे ते लोक घेत असतात. इथे तुम्हाला डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स लागत नाही इथे. एक्झिट लोड पण नाही लागत, कारण एक्झिट लोड आज बऱ्याच ठिकाणी 15 दिवस आहे, काही ठिकाणी 3 महिने आहेत, काही ठिकाणी वर्ष आहे. तर आपण अशाच ठिकाणी इन्व्हेस्ट करतो की जिथे आपल्याला शक्यतो आपण एक्झिट लोड अवॉइड कसा करता येईल त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्ट करतो. आणि हे सगळं केल्यानंतर ऑटोमॅटिकली रिटर्न पोटेन्शियल वाढतंच त्याच्यामध्ये. एक ऑलमोस्ट 3 ते 4% रिटर्न पोटेन्शियल वाढतं. म्हणजे पोर्टफोलिओ जो बघितला तर अराउंड 10% नी वाढतं. इथे काही क्वेश्चन्स आहेत की रिटायरमेंटचं इन्फ्लेशन बीट करतं का? की हो, रिटायरमेंटला आम्ही इन्फ्लेशन बीट करूनच त्याच गोष्टी धरतो. ॲसेट अलोकेशन का आपण वर्षातून साधारण एकदा आपण चेक करतो. गरज असेल तरच चेंज करतो, अदरवाईज चेंज करत नाही. पीपीएफ वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत हे सगळे हे लॉंग टर्म कमिटेड प्रॉडक्ट्स आहेत. डिपेंडिंग ऑन जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तरच तुम्ही इकडे इन्व्हेस्ट करू शकता. पण जर तुम्हाला इफ यू आर ओपन तर देन वी ॲडवाइज की इकडे लॉक इन मध्ये किंवा पेनल्टीजमध्ये न जाता अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा जिथे तुम्हाला टॅक्सेशन तुमचं वाढणार नाही किंवा तुम्हाला पेनल्टीज वाढणार नाहीत. कायम एक असतं की विच प्रॉडक्ट शुड यू स्टेट फ्रॉम. युजली मी कंपनी एफडी मी लोकांना सांगतो की करू नका. कंपनी एफडीला कोणाची गव्हर्निंग बॉडी नाहीये. त्यामुळे कंपनी जर चांगली जरी चालू असेल तरी सुद्धा यू मे लूज मनी. काही पॉन्झी स्कीम्स असतात किंवा काही चिट फंडच्या स्कीम्स आहेत, तर त्याच्यापासून त्या थोडेसे 2-3% तुम्हाला जास्ती इनिशियल ऑफर करू शकतात. बट देर आर चान्सेस की ते तुमचे पैसे घेऊन जाऊ शकतील आणि त्यावेळेला तुम्ही रिकव्हर नाही. फॉर एक्झाम्पल बजाज फायनान्स आहे, श्रीराम फायनान्स आहे, हे जोपर्यंत पैसे देतात तोपर्यंत देतात. त्यांनी जर स्टॉप केलं तर तुम्हाला जाता नाही येणार कोणाकडे. त्यामुळे ॲडवायझेबल यू स्टे अवे फ्रॉम इट, कारण तुमचा हा रिटायरमेंट फंड आहे आणि इट हॅज टू बी सेफ. हा लोकांचा येतो की ओके, आम्ही हा स्वतःचा हे करू शकतो का? पण ॲडवायझेबल आहे की नका करू. प्रत्येक गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे असं काही हे नाहीये, रूल नाहीये. आणि जर तुम्हाला हवा असेल तर करू शकतो. आम्ही हा करू शकतो. एक्झिक्यूट ऑन युअर बिफॉर. आणि ह्याच्यामध्ये आम्ही वर्षातून 2 वेळा तुमच्याशी फेस टू फेस मीटिंग किंवा झूम मीटिंग घेतो आणि काय सिनारिओज आहेत ते डिस्कस केले जातात. 45 मिनिटची एक मीटिंग असते आणि डिस्कस केले जातात. हे आम्ही एक टिपिकल रोडमॅप आम्ही हा एक तयार केलेला आहे फॉर रिटायरमेंट, वरी फ्री रिटायरमेंट लाईफस्टाईल. तर तुम्ही तुमचे बघू शकता तुम्ही कुठल्या स्टेजला आहात आणि त्याप्रमाणे तुम्ही कुठे काय केलं पाहिजे हे प्रत्येक जण हा ठरवू शकतो. की 1 करोड असेल तर काय, सर्व्हायव्हिंग असेल तर काय, सस्टेनिंग असेल तर काय आणि सेल्फ रिलायंट असेल तर काय. इनसफिशियंट, मिटिगेंट, स्टडी आणि फ्रीडम हे सगळे ऑप्शन्स आहेत. ही युजुअली आमची स्ट्रॅटेजी आहे. एंगेज, एक्झिक्यूट आणि इलिव्हेट. एंगेजमध्ये तुमच्या काही गोष्टी आम्ही क्लॅरिफाय करतो. तुमच्या ज्या आत्ताच्या करंट इन्व्हेस्टमेंट आहेत त्या ॲनलाइज होतात. आमच्याकडे बेसिक एक प्लॅन बनवला जातो. इथे रिस्क मिटिगेशन होते, ऑनलाईन ॲक्सेस दिला जातो आणि इथे इन्व्हेस्ट होते. इन्व्हेस्ट झाल्यानंतर तुमचं 6 महिन्यानंतर इकडे मॉनिटरिंग सुरू होते. वर्षातून एकदा रिबॅलन्सिंग होते आणि तुमचा कॅश फ्लो तुमचा साधारण दुसऱ्या महिन्यापासून सुरू होतो. मंथली कॅश फ्लो सुरू होतो. सो दिस इज हे आमचं वरी फ्री रिटायरमेंट सोल्युशन आहे. ओके, सो दिस इज. तुम्हाला काही हे असतील क्वेरीज असतील तर यू कॅन व्हिजिट माय वेबसाईट आहे ही आणि हा ईमेल ॲड्रेस पण आहे. आणि क्वेश्चन्स असतील तर आय एम ओपन फॉर इट. ओके, थँक्यू सर. पार्टिसिपंट्स स्वतःला अनम्यूट करून काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. थँक्स फॉर प्रेझेंटेशन प्रसाद सर. थँक्यू व्हेरी मच अँड थँक्स फॉर इन्व्हाइटिंग मी.
थँक्यू व्हेरी मच गोखले सर. प्रश्न तुम्ही अनम्यूट करून डायरेक्ट विचारू शकता. आपण 1-2 मिनिटं वाट बघूया. अदरवाईज मग आजची मीटिंग आपण इथे थांबवूया. प्रसाद सर प्लीज 1-2 मिनिटं आपण वाट बघू. काही हरकत प्रश्न नाही, आले हरकत तर ते आपण घेऊया. हरकत नाही. प्रसाद सर, मी हा. विवेक दांडेकर बोलतोय. हा हा हा, तर तुम्ही इनिशियल जेव्हा एफडीचा एक चार्ट दाखवलेला आणि त्याचं हा, जे आहेत ते नंतर इक्विटी बेस रिटर्न्स म्हणून तुम्ही म्हटलेलं, बरोबर. तर त्या केसमध्ये म्हणजे एफडी करून मग ते एफडीचे इंटरेस्ट आहेत ते फिरवण्यापेक्षा इनिशियल का नाही हे करत आहोत, कारण ते जर रिटर्न्स जास्ती असेल. ह्याच्यामध्ये डेफिनेटली इफ यू आर ओपन तर आपण हे डेट फंड्स मध्ये पण करू शकतो. पण जिथे लोकांचं कम्फर्ट नाहीये तिथे मी लोकांना फक्त सांगतो की तुम्ही मला फक्त इंटरेस्ट द्या. दिस इज द स्टार्ट. तुम्ही कुठेतरी आजचे ज्या तुम्ही आजच्या घडीला एक महिन्याभरापूर्वी जर तुम्ही बघितलं तर डेटा बाहेर कसा आला होता की 1,40,000 कोटीच्या एफडीज आहेत आपल्याकडे. सो अजूनही लोकांची ती मानसिकता नाही की म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजेत. सो असं आहे की तुम्ही थोडे थोडे का होईना इन्व्हेस्ट करा. तुम्ही जर 10 लाख रुपये दिले तर माझ्याकडे मोठे आय एम मॅनेजिंग अराउंड 150 crores ॲज ऑन डेट फॉर माय क्लायंट्स. माझ्याकडे 1200+ क्लायंट्स आहेत. तो माझ्याकडे मेजरली 70% ऑफ द लोकांचा पोर्टफोलिओ हा डेट आणि म्युच्युअल फंड मध्येच आहे, इक्विटीमध्ये पण आहे आणि 30% त्यांचा बाहेर पण आहे. पण 70% हा डेट म्युच्युअल फंड मध्ये आहे. पण ज्यांच्यासाठी नाही आहेत त्यांना मी हे फक्त सांगितलेलं की ऍटलिस्ट यू स्टार्ट फ्रॉम हिअर. इफ यू आर कम्फर्टेबल आपण डेट फंड मध्ये पण जाऊ शकतो आणि तिथून पण इक्विटीला करू शकतो. ओके ओके थँक्यू. प्रसाद सर थोडा वेळ तुम्हाला असला तर, आणि हा. दुसरा प्रश्न यायच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो हा की एक मिनिट, एक प्रश्न आलाय. व्हॉट इज द पर्सेंटेज यू चेंज, एक मिनिट, कोणी विचारला तो? व्हॉट इज द पर्सेंटेज यू चेंज फॉर इन्व्हेस्टमेंट पोस्ट रिटायरमेंट से फॉर 50 lakhs? व्हॉट इज द पर्सेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट चार्ज असं आहे तिकडे. नाही आम्ही चार्ज काय करत नाही आहोत. व्हॉट एव्हर वी गेट फ्रॉम द म्युच्युअल फंड कंपनी, सो वी आर नॉट चार्जिंग टू द क्लायंट. फक्त येस पोर्टफोलिओ आमच्याकडे असला पाहिजे, कारण पोर्टफोलिओमध्ये बरेच आमच्या ज्या स्ट्रॅटेजीज म्हणजे आणखीन याच्यामध्ये बरीच प्रोडक्ट्स आहेत. हे जस्ट मी तुम्हाला सांगितलं वरचं सगळं सांगितलं सगळं. पण याच्यामधले जे ऍक्च्युली जे काम जे केलं जातं ते आतमधल्या मागच्या लेवलला केलं जातं. तर त्याप्रमाणे ते करण्यासाठी आणि हे करण्यासाठी तो पोर्टफोलिओ मला माझ्या अंडर लागतो फक्त. म्हणजे जर दुसरीकडे असेल तर मला तेवढं वेळ नाही देता येत त्या पोर्टफोलिओला. सो दॅट इज व्हॉट वी डोंट चार्ज इट टू एनिथिंग टू द क्लायंट ॲज अ फीज. सर मी असं विचारत होतो की तुमचं करिअर स्पॅन खूप मोठा आहे. ऑलमोस्ट 15-16 वर्षांचं तुम्ही सांगितलंय आणि नंबर ऑफ क्लायंट्स किंवा ऍसेट अंडर मॅनेजमेंट ही सायझेबल आहे. तर काही असे टेस्टिंगचे असे काही अनुभव तुमच्या ह्याच्यात आले होते काय की ज्याच्यामध्ये तुम्हाला कस लागला किंवा एखाद दुसरं उदाहरण असं होतं की बापरे दिस इज अ रिअल चॅलेंज फॉर मी, असं जर एखादा दुसरा अनुभव तुम्ही शेअर केला तर फार बरं वाटेल. आता जो मी तुम्हाला जे केस स्टडी म्हणून जे सांगितलं ना, आता तो मी रिटायरीजचं मी घेतलेलं आहे. आता मगाशी मी रिटायरमेंटच्या याच्यामध्ये एक केस स्टडी घेतली की त्या माणसाने मला 70 लाख शेवटी रुपये तुम्ही दाखवलेला होता. हा. तर त्या केस स्टडीच्या चॅलेंज सांगतो मी तुम्हाला. मी ती एका गुजराती माणसाची, पहिली गोष्ट मी तो गुजराती येतो. तो गुजराती मनुष्य हा महाराष्ट्रीयन माणसाला कधीच पैसा मॅनेज करायला देत नाही. तो ती माझ्यासाठी एक मोठं चॅलेंज होतं. फर्स्ट थिंग की गुजराती आपल्याला कसा पैसा देणार म्हणून. दुसरी गोष्ट अशी होती त्याच्यासाठी मला वॉज की त्यांनी मला जेव्हा पोर्टफोलिओ दिला त्यावेळेला ही वॉज ऑलमोस्ट 68. आता ऑलमोस्ट ते 74 समथिंग 75 समथिंग आहेत आता. त्यांना बऱ्याच गोष्टीच्या म्हणजे एलिमेंट्स आहेत. त्यांना बायको आहे आणि त्यांना दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मुलगी आहे जी विकलांग आहे किंवा अधू आहे आपण म्हणू शकतो. आणि शी इज 35 years old.
तर 35व्या वर्षी सुद्धा ती नोकरी करत नाहीये. आणि तर माझा चॅलेंज असा आहे की माझ्याकडे अजून त्यांच्याकडे 50 लाख रुपये आहेत की ह्याच्यामध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या मुलीसाठी सुद्धा हा पोर्टफोलिओ राहिला पाहिजे. सो दॅट इज माय बिगेस्ट चॅलेंज आणि आम्ही त्याच्यावरती पण कंटिन्युअसली वर्क करतोय. सो मला माहिती आहे हा पोर्टफोलिओ त्यांना राहणार. म्हणजे आता आता सगळं काढून दाखवलं की मी हा एवढे 27 लाख रुपये काढून सुद्धा आज परत पोर्टफोलिओची व्हॅल्यू 81 लाख रुपये आहे. आणि अजून म्हणजे आता त्यांची जर लाईफ धरलं अजून सुद्धा त्यांच्या हजबंड अँड वाईफ ऑलमोस्ट दे आर ऑलमोस्ट 10-15 इयर्सचं लाईफ असेल. पण त्याच्यानंतर पुढे पुढे आम्ही जी प्रोव्हिजन करून ठेवलेले आहेत की त्या मुलीसाठी कसा कॅश फ्लो जनरेट होईल आणि तिला कसे कसे केव्हा केव्हा पैसे येतील. सो हा एक मोठा चॅलेंज होता. दुसरा एक चॅलेंज होता माझ्याकडे. एक ठाण्याचे एक मोठे वकील होते. आय विल नॉट नेम देम. पण ठाण्याच्या प्रॉपर सिटीमध्ये त्यांचा बंगलो वगैरे आहे. तर ते एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्याकडे असे रद्दीचे गठ्ठे असतात तसे गठ्ठे भरून शेअर्सचे पेपर्स मिळाले मला. म्हणजे स्टॉक्सचे असे स्क्रिप्ट मिळाल्या त्यांच्या त्या केअरटेकरला का कोणाला. आणि ते एक दिवस कोणाच्या तरी रेफरन्सनी ते घेऊन आले. आणि मग आम्ही त्यांचं एक 15 दिवस त्याचं व्हॅल्युएशन काढलं. त्या कुठल्या काही होत्या काही नव्हत्या ह्याचं सगळं व्हॅल्युएशन काढलं. ते व्हॅल्युएशन टर्न्ड आउट टू बी समथिंग अराउंड 1100 कोटी वगैरे समथिंग. आणि मग त्यांचं चॅलेंज होतं की त्या सगळे ते म्हणजे ती फॅमिली होती. फॅमिलीमध्ये नवरा बायको आणि 2 मुलं होती. त्यातली 3 जण एक्सपायर झालेले होते. आणि मुलगी आहे आणि मुलीच्या नावावर सगळं आहे. आणि मुलीला ह्याच्यामध्ये काही रुपयाचा इंटरेस्ट नाहीये. बिकॉज दॅट गर्ल स्टेज ॲट चर्चगेट स्टेशन. चर्चगेट स्टेशनच्या बाहेर तिचा बंगला आहे. त्यामुळे तिला ह्या पैशात अजिबात इंटरेस्ट नाहीये. पण तिला तिच्या मुलाला ह्या पैशामध्ये इंटरेस्ट होता. आणि तिचा मुलगा IPLच्या मॅचेस ऑर्गनाईज करतो. सो त्याच्यासाठी त्याचं करिअर स्टार्ट करताना 1100 कोटी येणं वॉज अ बिग थिंग फॉर हिम. आणि ते जवळजवळ आम्हाला 1.5 वर्ष लागले ते सगळे डीमॅट करून त्याला ते पैसे संपूर्ण त्याने त्यांच्या अकाउंटमध्ये येण्यासाठी. पण त्या 1.5 वर्षामध्ये मला पण खूप बरंच शिकायला मिळालं आणि बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. सो हा माझ्यासाठी एक मोठा हे होता की 1100 कोटी घरात असलेले पेपर्स जे त्यांनी रद्दीच्या स्वरूपात बांधून ठेवले होते आणि ते मिळणं आणि ते सगळं मला त्यांनी बोलवून दाखवणं की हे सगळं असं असं चालू आहे. दॅट वॉज अ बिग थिंग फॉर मी. ग्रेट. वेगळाच एक अनुभव तुम्ही शेअर केलात सर. आणि एक दुसरा प्रश्न या इन्व्हेस्टमेंटच्या फील्डमध्ये असल्यामुळे मीही बघितलेला आहे काही क्लायंट्सचा की जसं म्हणजे आता तुम्ही या फील्डमध्ये आहात इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगच्या. तर नॅचरली एखादा डॉक्टर ज्याप्रमाणे एखादा अनालिसिस करून सांगतो की अरे तुझा एक्सरे काढला किंवा अमुक एक रिपोर्ट आलाय तुझा, तर याप्रमाणे तुझी ही अशी अशी काळजी आणि अशी अशी पथ्य तू पाळणं खूप आवश्यक आहे. आणि तो अननेसेसरी पेशंट म्हणजे एक 10 पैकी एक तरी पेशंट खूप कॉशियस होतो आणि कधी कधी त्या कॉशियसनेसमुळे तो स्वतःचं स्वास्थ्य हरवून बसतो. वास्तविक पाहता तशी काही फार गरज असते असं नाही. मग फायनान्शियल फील्डमध्ये त्यावेळेला आपण म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली आणि मी डायरेक्ट स्टॉक मार्केटशी रिलेटेड असल्यामुळे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कशी करायची याच्याविषयी बोलत असताना अननेसेसरी काही जण इतके कॉशियस होतात आणि स्वतःच्या खर्चावर बंधनं, नको तिथे काटकसर आणि अनावश्यक असलेली काळजी आणि भीती आणि मग त्याच्यामुळे स्वतःचं मग ते कौटुंबिक स्वास्थ्यही हरवून बसतात. त्याच्या छोटी छोटी गंमतही ते करू शकत नाही. एखादं अगदी पिक्चर बघणं किंवा कुठे काही बाहेर जाणं. तर असं काही असलं तरी सुद्धा बापरे रिक्षा नको थोडंसं चालत जाऊया वगैरे अशा टाईपचं. अरे मौज मजा करायला निघालेलो आहे. तर थोडे गेले त्या दिवशी समजा 100 रुपये. तर अशा टाईपचे अनुभव तुमचे काही आलेले आहेत का? हो, येतात ना, डेफिनेटली येतात. पण ते अगोदर जोपर्यंत आलेलं नसतं म्हणजे जो एक्सपिरियन्स असतो पोर्टफोलिओचा तो घेऊन ते येत असतात. पण त्याच्यामधनं त्यांना ऍटलिस्ट निघायला त्यांना ते 2 ते 3 वर्ष तरी लागतात. कारण तुम्ही पोर्टफोलिओ माझ्याकडे दिल्यानंतर तुम्हाला रिटर्न्स मला दिल्यानंतर, कारण आपला पोर्टफोलिओ जो कॅश फ्लो सर्व होतो तो लगेच इमिजिएटली विदिन 2 मंथ्स चालू होतो. तो इनिशियल लेवलला तुमचा तो असा तुमच्या कॉर्पसमधनं जातो. पण ते ऍक्च्युअली सगळं दिसायला 3 इयर्स तरी जातात. मग 3 वर्षानंतर त्यांना कळतं अच्छा ओके माझ्याकडे पैसा आहे आता. मग आता पैसा आहे तो मी खर्च करू शकतो. तो ती मानसिकता पण जरा बदलायला की ओके आता मग त्यांचं म्हणणं असतं की ओके किती झाले? मग मी एवढे काढले असून सुद्धा माझ्याकडे आता एवढे शिल्लक आहेत ना. आता मग आता ओके ठीक आहे. बरं मग मी ठीक आहे. मग मी आता जाऊ शकतो की नाही? मग मला गाडी बदलायची आहे. तर गाडी बदलू शकतो की नाही?
कमी आता मला छोटी गाडी घेऊ का मी मोठी गाडी घेऊ शकतो? म्हणजे मी पूर्वी होंडा सिटी वापरत होतो. तर मी सिटीला सिटी रिप्लेस करू शकतो का मला सिटीवरून वॅगनआर वरती यायला लागेल? तर असे प्रश्न आलेले आहेत. पण ते 3 वर्षानंतर ते ऑटोमॅटिकली त्यांना कळतं, ओके आपला पोर्टफोलिओ पण वाढतोय आणि कॅश फ्लो पण थांबत नाहीये. तर मग ते 2 ते 3 वर्षात हे सगळी मानसिकता बदलते. पण येतो येस. करेक्ट. म्हणजे लोक त्यांचं ते बॅगेज घेऊन येतात आणि ते बॅगेज पटकन जात नाही. ते टेक्स टाइम. तर 3 वर्ष तरी हे होतात. बरोबर. म्हणजे जो पेशन्स आपल्याला सांगायला लागतो, की तुम्ही एखाद्याकडे तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करायला दिलेला आहे, तर त्याला थोडंसं वेट अँड वॉच द्या. थोडंसं मार्केटशी आधारित सुद्धा खेळ असतात. आणि आता आपण बघितलंय असं, की डेब्टचे किंवा डिबेंचर्स मधनं होणारे रिटर्न्स किंवा डेब्ट म्युच्युअल फंड मधनं मिळणारे रिटर्न्स हे थोडेसे कमी जास्त आहेत, व्हॅरी होत असतात ते. तर त्याप्रमाणे हे चॅलेंजेस जो मॅनेज करत असतो त्याच्याकडे असतात नक्कीच. तर त्याला थोडासा वेळ तुम्ही द्यायला पाहिजे आणि 3 ते 5 वर्षानंतर तुम्ही जज करायला पाहिजे, की खरोखर जसे आवश्यक आहेत किंवा जसे एक्सपेक्टेड आहेत त्याप्रमाणे रिटर्न्स येतायत की नाही. काही प्रश्न आलेले आहेत सर. असं मला वाटतं, की मी वाचून दाखवण्यापेक्षा तुम्ही जर बघितलं चॅट बॉक्समध्ये आणि जर वेळ असला तुम्हाला तर त्याची उत्तरं दिलीत तर बरं राहील असं. हॅलो, हा बोला. मी सतीश वडकवळकर. तुम्ही हा. एकीकडे एफडी बँक एफडी विषयी बोलतात, पण तुम्ही एनसीडी वगैरे विषयी अजिबात काही बोलला नाहीत. एनसीडीजला तुमची मोठी अमाऊंट तुमची लॉक होते. त्या माझं म्हणणं असं की मी लॉक इनसाठी मी शक्यतो हे करत नाही मी. तुम्हाला Okay. तुमच्या पैसे म्हणजे माझा रिटायरमेंट किंवा कुठल्याला माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी ऑफ द फंड जो असतो ना, तो माझ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे एस्पेशली ड्युरिंग द रिटायरमेंट हेला आणि किंवा ऍट एनी Absolutely गिव्हन right. पॉईंट ऍट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाइम. म्हणजे तुम्हाला जर गोष्ट कळते की काहीतरी होतंय आणि त्याच्यात मी तर काही करू शकत नाहीये, तर ही सर्वात जास्त मोठी दुःखाची गोष्ट आहे की मी काय करू शकत नाहीये, कारण का माझे मग- पैसे लॉक्ड इन आहेत आणि ते मला Okay, काय काढता म्हणून येणार तुम्ही मग इन दॅट केस यू ओनली प्रिफर म्युच्युअल फंड. नाही. म्युच्युअल फंड्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे एनसीडी असेल तर माझा डेफिनेटली असं नसतो की मी इन्व्हेस्ट नाही करणार. पण तुमची कॅपॅसिटी आहे का? तुमच्याकडे फंड म्हणजे तुमचं हे सगळं डिपेंड होतं तुमच्या पोर्टफोलिओवर. ऍब्सोल्युटली राईट. ते कपॅसिटीवर पण एखाद्याची कॅपॅसिटी असेल तर त्याने याच्यामध्ये Yes, गुंतवाय yes. का नाही नाही, गुंतवाय. मग तशा केसमध्ये आम्ही इव्हन आर्ट आणि आर्टिफॅक्ट्स पण आम्ही सजेस्ट करतो. म्हणजे आर्ट आणि आर्टिफॅक्ट्स असेल लोकांची आर्टिफॅक्ट्स किंवा पेंटिंग्सला 5 करोडच्या वरती जर कोणाची इन्व्हेस्टमेंट असेल तर माझ्याकडे पेंटर्स आहेत जे 5 करोडच्या वरती त्यांची इन्व्हेस्टमेंट असते. ओके. पण जे 5 करोडच्या साईजची एक म्हणजे सिंगल स्ट्रोक ऑफ सिंगल पेंटिंग असतं 5 करोडचं. तो 5 करोड आपल्याकडे आहेत का तेवढे? म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला 100 करोड असेल तर मी 5 करोड रुपये मी पेंटिंग मध्ये टाकेन आणि त्याच्यामधनं मला प्रॉफिट होईल. सो माझ्याकडे ऑप्शन्स बरेच आहेत. हा सर्वसामान्यांना ज्या गोष्टी असतात त्या सजेस्ट करण्यासाठी मी हे जनरल हे केलेलं आहे. बाकी प्रत्येकाची ऍज अ रिक्वायरमेंट आपण नीड बेस्ड आपण हे करू शकतो, म्हणजे मॅनेज करू शकतो. ओके. थँक्यू सर. इनिशियल चार्ज नाहीये. विवेक दांडेकरांनी विचारलं की इनिशियल चार्ज आहे का टेकिंग ऑफ द पोर्टफोलिओ? नाही, इनिशियल चार्ज नाहीये. पण जर तुम्ही जर मी सांगितल्यानंतर तुम्ही दिलात म्हणजे जोपर्यंत मी तुमच्याकडे काही करत नाही तोपर्यंत मी काही चार्ज नाही करत आहे. जर तुम्ही दिलात आय विल मॅनेज इट. फक्त मॅनेज करताना येणाऱ्या एकच एक्सपेक्टेशन सांगतो की माझ्याकडे 3 वर्ष तरी पोर्टफोलिओ राहील, कारण 3 वर्षात मी त्याला काहीतरी करू शकतो. एका वर्षात तुम्ही जर म्हणालात की ओके प्रसाद पोर्टफोलिओ नाही चालला किंवा आपण मी चाललो, तर एका वर्षात आपलं होईपर्यंत 1 वर्ष कधी जाईल हे कळत नाही. सो इफ यू आर कमिंग टू मी, तर ऍटलीस्ट कम विथ अ 3 year होरायझन टाइम फ्रेम. म्हणजे आय कॅन ऑल्सो जस्टिफाय. तुम्ही 3 वर्षानंतर तुम्ही तुमच्या सीए बरोबर बसा आणि तुम्ही ऑडिटेड रिपोर्ट घ्या आणि देन यू कॅन टेक अ कॉल की काय करायला पाहिजे. पण येस, दॅट इज व्हॉट, म्हणजे तेवढीच एक एक्सपेक्टेशन असते. मी विवेक दांडेकरच बोलतोय. मला विचारायचं इंटेन्शन असं होतं की मिसेस रिटायरमेंट घ्यायचा VRS घ्यायचा विचार करते. इन दॅट केस PF आणखीन लमसम फंड्स एक्सपेक्टेड त्या केसमध्ये असतील, पण तो Okay. डिसिजन अजून झालेला नाहीये आणि तो डिसिजन घ्यायला तुमचं हे लेक्चर कामाचं येईल असं मला वाटलं, म्हणून मी हा प्रश्न विचारला. नाही, म्हणजे- डेफिनेटली. म्हणजे तुम्हाला काही गरज लागलं कधीही तुम्ही फोन करू शकता किंवा हे करू शकता, आपण बोलू शकतो. ओके That is ओके ओके हा. ओके ओके. आणि Thank जे you. तुम्हाला काही गरज हा. लागेल ते आय कॅन ऍडवाइस किंवा आपण मग त्यावेळेस बघू शकतो. म्हणजे 1 to 1 Okay, भेटून करू शकतो आपण. ओके फाईन फाईन फाईन. ओके थँक्यू. Yeah.
व्हॉट इज द कोणीतरी विचारलं सर मिनिमम रिक्वायरमेंट किती आहे? एक आम्ही मिनिमम टू स्टार्ट विथ 5 लाख रुपये आणि 3 वर्षाचे टाइम फ्रेम, या 2 गोष्टी मिनिमम रिक्वायरमेंट आहे. माझ्याकडे जर पोर्टफोलिओ चालू करायचा असेल तर 5 लाख रुपयाची अमाऊंट आहे आणि 3 वर्षाचा मला टाइम फ्रेम द्या. म्हणजे 5 लाख रुपये घेऊन आलात आणि 6 महिन्यात म्हणालात की आता मला वाढले म्हणून पण मी चाललो किंवा कमी झाले म्हणून पण मी चाललो, तर तसं नका करू. 3 वर्षाचा टाइम फ्रेम द्या मला आणि 5 लाखाची अमाऊंट द्या. दॅट इज व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग. ओके, थँक्यू सर. मला असं वाटतं की प्रश्नही संपलेले आहेत सगळे आणि तुमचा व्हॅल्युएबल टाइम आमच्यासाठी काढलात सर आणि खूप चांगलं प्रबोधन केलं. थँक्स अ लॉट फॉर रनिंग. धन्यवाद. सगळ्या पार्टिसिपंट्सच्या वतीने आणि आमच्या ग्रुपच्या वतीने तुमचे आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद. माझा मोबाईल नंबर तुम्ही शेअर केला तर चालेल. बरेच लोक मोबाईल नंबर विचारतात. हो, शुअर. येस. मी ग्रुप